करू, तुम्ही आम्हाला मतं द्या आणि तुम्ही आमचे पैसे घ्या. मग हे समाजाला कुठे नेणार आहे तुम्ही बघा. शहरात आल्यावर प्रत्येक मुलीला, शिकलेल्या मुलीला, नोकरी करणाऱ्या मुलीला आजकाल वाटू लागलंय की आम्ही पार्टी करतो, मग मद्यपान करतो काय, किंवा म्हणजे आम्हाला हवं तशा पद्धतीने जगतो. मग मॉलचं कल्चर असेल तर जेव्हा आपण स्त्री मुक्ती म्हणतो तेव्हा हा तुमच्यासारख्या 50 वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणाऱ्यांसमोर हा प्रश्न नाही आहे का, की हा जो वैचारिक ऱ्हास आहे की मुक्ती म्हणजे हे असं जगणं, हे जे वाटू लागलं आहे की आता आम्हाला हे सगळं करायला मिळतं म्हणजे आम्हाला सगळं काही मिळतं आहे, तर हा तुम्हाला प्रश्न वाटत नाहीये का? मुक्तीचा अर्थ काय? मला मोकळेपणाने जगता आलं पाहिजे, एवढाच मुक्तीचा अर्थ आहे. मला जे काही परस्यू करावं असं वाटतं, मला डान्स करायचा आहे, मला अमकं करायचं आहे, ते मला करता यायला पाहिजे. त्याच्यासाठी मला संबंध समाज निर्भय असायला पाहिजे ना, संबंध समाज निर्भय असायला पाहिजे. आणि ती निर्भयता कशी असली पाहिजे की माझ्यावर तर उद्या कोणी येईल आणि माझ्यावरती हल्ला करेल बाई आहे म्हणून, तर ते नाही मला चालणार. म्हणजे मुक्ती हा शब्द जो मोकाट सुटलेल्या वासरांसारखं नाही वागायचं आहे आम्हाला. आम्हाला जे काही करायची इच्छा असेल ते करण्याचं स्वातंत्र्य या समाजामध्ये जे घटनेने दिलेलं आहे तेवढंच आम्हाला पाहिजे. घटनेने दिलेलं सुद्धा जर तुम्ही आम्हाला देणार नसलात तर आम्हाला संघर्ष करावा लागेल. पण तुमच्या सगळ्या भूमिक म्हणजे तुम्ही जे मांडू पाहताय त्याचा जेव्हा विपर्यास करवून लोक वागतात तेव्हा तुम्ही त्याच्याकडे कशा बघता? नाही, आम्ही अर्थात म्हणजे आम्ही अर्थातच त्यांना उत्तेजन देत नाही, हो की नाही, पण आम्ही काय करणार? म्हणजे आम्ही काय त्यांना लेक्चर देणार आहोत का? आम्ही काय म्हणजे आम्हाला कोणी कॉलेजमध्ये बोलवलं हातात घेत नाही, आम्ही कॉलेजेसमध्ये बोलवलं तर आम्ही जरूर जाऊ. तिथे काहीतरी अशा प्रकारचे कार्यक्रम होतील की त्यातून त्यांना चांगल्या अर्थानं श्रीमुक्ती काय हे कळू शकेल. तुमचं दे ना उदाहरण तुम्ही. आणि मी कॉलेजमध्ये जाते ना त्यावेळेला तरुण मुलांना विचारते, ते जरा म्हटलं तुम्हाला एखादी मुलगी शेजारून चालली आहे तर तिच्या अंगचट्टीला जाऊन तुम्हाला कसलं सुख लाभतं ते जरा मला सांगाल का कळून? की त्या अंगचट्टीला गेल्यामुळे तुम्हाला काय गुदगुल्या झाल्या का, काय झालं एक्झॅक्टली? म्हणजे सेक्शुअलिटी बाई ही उपभोगाची वस्तू आहे असंच जर मानून तुम्ही चालणार असाल तर तुमचं वर्तन कसं राहील? तुमचं वर्तन माणसासारखं राहील का? मग पुरुषांचं जे आतापर्यंत चालू आलंय ते चालूच राहील की? म्हणजे पुरुषांनी काय शिकायला पाहिजे तर माणूस म्हणून वागायला शिकायला पाहिजे, आणि बायकांनी काय शिकायला पाहिजे तर त्यांना माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. त्या हक्कांचं नीट ज्ञान त्यांनी करून घेतलं पाहिजे. आम्ही असं मुळीच म्हणत नाही की सगळं स्वैराचार असला म्हणजे आम्हाला मुक्ती मिळाली. स्वैराचार हा त्याचा अर्थच नाही. विरोधाभास राहणारच. म्हणजे व्यक्ती स्वतःसाठी काय बघते मुक्ती म्हणून, आणि एक आंदोलन म्हणून एक दिशा काय असते मुक्तीची, त्याच्यामध्ये